चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेली माता महाकाली यात्रा महोत्सव 19 मार्चपासून सुरू होत आहे। या दरम्यान विविध जिल्ह्यातून तसेच इतरही राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्यामुळे त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला। यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, महाकाली यात्रेकरिता चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात, त्यामुळे त्यांना मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा चांगल्या असायला पाहिजेत। गर्दीचे योग्य नियोजन करून बस गाड्यांची पार्किंग व्यवस्था उत्तम ठेवावी। बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसची संख्या किती राहील, सदर बसेस कोणत्या जिल्ह्यातून येतील, त्यांची पार्किंग कुठे केली जाईल आदी बाबींचे योग्य नियोजन करावे। नियंत्रण कक्ष, कॉल सेंटर, पोलीस चौकी, अग्निशमन व्यवस्था 24/7 उपलब्ध ठेवावी। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे भाविकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे। तसेच मंदिर परिसरात असलेल्या नदीची स्वच्छता, तेथे पाण्याची उपलब्धता ठेवावी। मंदिर परिसरात विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे अखंडित सुरू असले पाहिजे, जेणेकरून कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही। तसेच येणाऱ्या भाविकांची नोंदणी करणे शक्य असेल तर त्यांची नावे, मोबाईल क्रमांक नमूद करावा। महानगरपालिका प्रशासन, पोलीस विभाग, वाहतूक शाखा तसेच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार आणि संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ मंदिर परिसराची पाहणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।